चला पुढच्या दोन टीम रेडी राहायच्या आहेत. चला माऊली स्पोर्ट्स आणि साई एकता बिरवाडी वर्षे धाकटी राणू. माऊली स्पोर्ट्स साई एकता बिरवाडी वर्षे धाकटी राणू हा संघ असेल. चला आपण इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे. जाऊया मॅच कडे. दुसरी मॅच तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या मॅच बघितलं ॲडव्हान्स संघ क्वालिफाय झालाय. पहिला संघ सेमीफायनल मध्ये बघायला मिळतोय. चला सलामीची जोडी आपण बघत आहात. एका साईडला अनिकेत आणि एका साईडला कौस्तुभ. गोलंदाज म्हणून तुम्हाला दीपेश नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. उंच पुरावासा हा गोलंदाज. पहिला चेंडू टटवला स्क्वेअर लेगच्या रिजनला जातो. एक धावतो तुम्हाला बघायला मिळते. चेंडू पाठीमागे जाताना 1 2 3 आणि पाहता पाहता चेंडू जातोय की बघायचं आहे. आणि इथून पहिल्याच चेंडूवर शॉर्ट ऑफ पूल बघायला मिळालं. शॉर्ट ऑफ चेंडू बॅकफुटला गेले. चेंडूला पूल केलं आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. तर अकाउंट उघडलं गेलंय. अनिकेत राऊत यांचं खातं उघडलं गेलंय ते विनर टेंबोडे संघाचं. आज सकाळपासूनच भरगच्च असे तुम्हाला प्रेक्षक बघायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये ऐतिहासिकच्या पानावर सोनेरी अक्षराने लिहिणारी सातपाडीतली पहिली लाख मोलाची स्पर्धा. आमदार जिल्हा प्रमुख कोण विजेता ठरेल हे बघण्याला सर्व उत्कंठा बघायला मिळेल. 6 कॅमेऱ्यानिशी प्रथमतःच पालघर तालुक्यात या आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये एवढी कव्हरेज करणारी टुर्नामेंट आम्ही देखील माझ्या समालोचन क्षेत्रामध्ये 32 वर्षात कधी पाहिली नव्हती. ओ व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. मी सुरुवातीलाच म्हटलं ना आतापर्यंत नवापूर संघाने जे सामने जिंकलेत ते हुकूमत गाजवल्या गोलंदाजांनी. मांगेले समाजाचा गतवर्षीचा विजेता लोकांनी आखणी बांधली होती की धाकटी डहाणू जिंकू शकते. लोकांनी आखणी बांधली होती की झाई जिंकू शकते. लोकांनी आखणी बांधली होती की दांडी जिंकू शकते. पण ह्यांनी जे करून दाखवलं अप्रतिम गोलंदाजी, चांगली बॅटिंग आणि हाच तो संघाकडे 2 हात करताना बघत आहात. रिवर्स खेळले. हातामध्ये गेलाय. शॉर्ट हँडमॅन चेंडू ठेवला होता. चेंडूला गती होती. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये आणि पहिला झटका बाद होतोय तो अनिकेत राऊत. शकतो तलावपालीमध्ये जायचं, कौलारी घरामध्ये जायचं. 2 भगव्याचं पडदं काढलं की साक्षात दाढीवर हात फिरवणारा जो दैवत याचा तोच दैवत म्हणजे आमचे आदरणीय साहेब. जरी आमच्यातून निघून गेले पण आज त्यांनी केलेलं ठाणे जिल्ह्यामध्ये काम तुम्हाला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. दुसऱ्या गडीमध्ये तुम्हाला गडीबाद बघायला मिळाला. आणि आता जीत गावड जातो. जीत गावडकडे चांगला टेम्परमेंट आहे. चांगली मोठी इनिंग खेळण्याची क्षमता ही जीत गावड आपण बघायला मिळते. पुनः तो मार्गस्थ होतो गोलंदाज दीपेश. ओ जबरदस्त गोलंदाजी पण तेवढ्याच पद्धतीने क्लेवर शॉट बघायला मिळाला. बघा ही जी शॉट आहेत ना ही क्रिकेटची नजाकत आहे. ही क्रिकेटची सौंदर्य आहे. एखादा चांगला ब्लॅक पॅन्टवर व्हाईट शर्ट झाला की माणूस जसं शोभून दिसतो ना तसा बॅटरचा पहिलाच चेंडूवर असा शॉट लागला की आत्मविश्वास बघायला मिळतोय. चला अजून एक नियम आहे मी सांगतो नंतर तुम्हाला. पुन्हा जाऊया. गोलंदाज तुम्हाला बघायला दीपेश. कट केला चेंडू जातो. चेंडू डीप पॉईंटच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू पोहोचतात. दुसरी धाव देखील होईल का इथे चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं. आणि बघता बघता 2 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या होते ती 7. जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. खूप सुंदर आयोजन. पॉप्युलरिटी ज्याला म्हणतात ना लोकप्रियता कशी करावी असं देखणं आयोजन करावं. काय लोकप्रियता हो. रोजच्या रोज कमीत कमी 40,000 लोक ही मॅच बघतात. आतापर्यंत 1.5 लाखाचे व्ह्यूअर्स तुम्हाला बघायला मिळालेत. ओ रायझिंग डिलेवरी गतिमान चेंडू होता. थोडा चकमा खाली बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू जातो निर्धाव. तर पहिला षटक संपला. 7 धावा. डीजे बांधू नका. सामायिक सूचना आहे बघा. 30 यार्डच्या सर्कलामध्ये तुमचा न्यू बॅटर जायला पाहिजे आज. कारण फायनल देखील आम्हाला कमीत कमी 5 षटकाची खेळता आली पाहिजे. आयोजकाचे नियम पोचवतो. 30 आजच्या आत
38चं सर्कल आहे, त्याच्या आतमध्ये तुमचा खेळाडू अक्रॉस व्हायला पाहिजे. हे अजून एक नियम तुम्हाला बघायला मिळते. आणि समान लोक ते कामच आहे हो, जे नियम सांगितले ते आपण आपल्या खेळाडूपर्यंत पोचवायचं काम आहे. पहिलं षटक संपलं, 7 धावा झालाय, अनिकेत बाद झाला. बघूया दुसरं षटक कोण हाताळतोय. तोच बूम बूम बुमरा पी परेश नावाचा यॉर्कर किंग म्हणून ज्याला म्हटलं जाते आणि भड्डाट वेगवान गोलंदाजा. आतापर्यंत सर्वात जास्तीत जास्त फास्टेस्ट गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आहे. त्याच्यानंतर मुदुल हा सेकंड नंबरवर आहे. तर अशी 130 प्रति किलोमीटर गोलंदाजी बघायला मिळाली. 12 चेंडू 12 धावा 7 गडी हातात असताना देखील सामना जिंकू शकलेला नाहीये, तसा गोलंदाज बघायला मिळतोय. आज बाकी सातपाटी गावामध्ये 2-2 लग्न आहेत आणि 2 लग्नासाठी ज्या आमच्या म्हणजे ज्या आमच्या वहिनीसाहेब बघायला मिळतील त्या नवापूर गावातूनच येणार आहेत. म्हणजे संपूर्ण नवापूर गाव हा आज तुम्हाला या गावामध्ये बघायला मिळेल. परेश राईट मोर तिकडे मारा करतायत. ओहो, पहिला चेंडूवर हुकमत गाजवलाय. प्रजेच्या दरबारामध्ये राजा कसं बनायचं, राजा राहून प्रजेला कसं जिंकायचं आणि एखादा खेळाडू गाव कसं मोठं करायचं, तो परेश आगरेकर बघायला मिळतोय. जबरदस्त कॉन्फिडन्स, जबरदस्त आत्मविश्वास. असं म्हणतात ना, शंकराने तिसरा डोळा बघितलाय, पण मला वाटतं याला 5-5 डोळे असावे. जणू काही स्टंप आहेत, हे उंट एवढे मोठे दिसावे आणि प्रत्येक चेंडूचा वेध घेतला जातोय, तो यष्ट्या उद्ध्वस्त करतो. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स. तुमचा साऊंड इफेक्ट, आमचा छोटासा आवाज नंतर यूट्यूबला देणार तुम्ही सिस्टमॅटिक, हे सर्व तुमच्यामुळे बनायला लागतं. थँक्यू डहाणूकर, थँक्यू. कारण 2 आम्ही ज्या स्पर्धा तिकडे मोठ्या केला, एक आमदार चषक आणि एक विशाल नांदर चषक, तेव्हा हेच डीजे आमच्याकडे होतं. पण आज तुम्ही ज्या कलाकृतीने बांधलाय, अनेक लोक विचार कैसो डीजे आहे, जाम भारी गाणे वाजवते सांगता, पण म्हणता हा डिपेश आमच्या डहाणूचा डीजे बघायला मिळतो. थँक्यू सो मच. कारण संध्याकाळचं सगळं विसरले जातं. आतापासून त्यांचे आभार माना जे जे काम करतात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जो रथी महारथी तुम्हाला बघायला मिळतोय पालन नावाने, पण निश्चितच पंकज पाटील नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्याकडे क्षमता आहे, खूप मोठी क्षमता आहे खेळ खेळण्याची. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू पालघरच्या भागातून चमकताना अनेक स्पर्धा ज्याने आपल्या नावावर कोरल्यात, तो फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ओहो हो हो, धगधगती आग बघायला मिळते. लोखंड जसा आपण एखादा अवजर लोहाराकडे नेतो आणि ती चिंगारी अशी बघतोय, तशा पद्धतीच्या ठिणक्या उडणारे चेंडू बघायला मिळतात. व्हॉट अ परफॉर्मन्स. भारतामध्ये जरी रफेल आला लढाईसाठी, पण सर्वात वेगवान विमान MiG-21 हे आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. नवापूर गावातला वाऱ्याच्या विरुद्ध खेळणारा हा गोलंदाज प्रॅक्टिस करत असतो. ओहो, काय गोलंदाजी बघायला मिळते. जणू काही त्या दिवशी गेला आणि गृहपाठ करूनच परत आला, अशा पद्धतीची गोलंदाजी बघायला मिळते. व्हॉट अ यॉर्कर किंग. ह्यालाच तर म्हणतात ना यॉर्कर आणि माझ्यावर प्रेम कर. व्हॉट अ बॉलिंग. चला पाणी घेऊन जा, विकेटवर पाणी हवंय. जबरदस्त गोलंदाजी गाजवताना आज जोरदार टाळ्या ह्या गोलंदाजीसाठी असायला पाहिजे. प्रत्येकाची मनं जिंकली. 12 चेंडू 12 धावा न देताना तिथे सामना फिरत त्याच परीची हुकमत गाजवताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. पालघर मधला सर्वोत्कृष्ट गोलंदाज मधला हा एक गोलंदाज आहे. आणि माझ्या समाज, मी माझं वैयक्तिक मत मांडतो की मला माझ्या 1 नंबरचा गोलंदाज हा पालघरला तुम्हाला बघायला मिळतोय. असं नंतर सांगू नका दीपक, पण मी माझं वैयक्तिक म्हणलं, प्रत्येक समाजाचं उत्कर्ष बघणं बेकणं हे वेगळं मत बघायला मिळते. काय गोलंदाजी बघायला मिळालाय. कदाचित घड्याळाचे काठी देखील हळूहळू चालतील, पण आजचा गोलंदाज चेंडूचा वेग बाकी रोजच्या रोज वाढत असतो. जबरदस्त फॉर्म दाखवताना प्रत्येक गोलंदाजामध्ये 15 षटकाचे सामने होते. गतवर्षीची स्पर्धा होती नांदगावची, जिथे टोटल 64 संघांनी भाग घेतला होता. 8 संघ मुंबईचे होते. तिथे ते फायनलला पराभूत झाले, कारण नाईट मॅच चालू होती, घाईघाईत निघून गेले. पण तिथे देखील त्यांनी क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल अशा 3 सामन्या मिळून तिने तिकडे 16 विकेट काढल्या होत्या. अशा पद्धतीची भेदक गोलंदाजी 15-15च्या षटकामध्ये करण्याचं काम देखील या गोलंदाजांनी केलंय. पण मित्रांनो, 30, 40, 50 जरी धावा झाल्या तरी त्यांना थांबवण्याची ताकद ही विनर टेंबोडेकडे आहे. कारण एका साईडला तुम्हाला अनिकेत बघायला मिळेल, एका साईडला तुम्हाला पालन बघायला मिळेल, ज्यांनी बरेच वर्ष क्रिकेटची सेवा करतायत. अनेक तरुण मुलांना ट्रॅक दिलाय आणि अनेक ताई पॅकर्स संघाच्या संघातून या पालघरचं नेतृत्व करतात. नुकतीच त्यांनी टेस्ट मॅच सिरीज जिंकली. आणि मला एकाने विचारले की टेस्ट मॅच सिरीज जिंकताना प्रीतम बारीपेक्षा आमचा, तुम्ही जर बघितलं नवलीचा तो वंडर बॉय का खेळला, त्याच्याकडे टाइम सेटचा अनुभव आहे.
खूप मोठी इनिंग कशी नेण्याची ह्या त्याच्याकडे, आणि तिथे बाकी त्याचा टेम्परमेंट, त्याचा असलेला क्लास, तो दर्जा दाखवला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पालघर जिल्ह्याचं नाव रोशन करताना तमाम क्रिकेट असं आनंद वाटला. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे भेदक मारा बघत आहात. आज या गावामध्ये खऱ्या अर्थे अनेक वराडी म्हणून नवापूरचे येतील, पण ते वराडी झाले की पुन्हा मैदानावर प्रेक्षक म्हणून तुम्हाला बघायला मिळतील, कारण 2 मुली या गावामध्ये दिल्या, त्यांच्या विवाह इथे होताना बघत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे हे बघतात आपण आमचा परिवार, आमदार, जिल्हा प्रमुख, स्टेज आपण बघितलं. चला, इनिंग ब्रेकमध्ये पुढचे 2 संघ टॉससाठी धाकटी डहाणू आणि बिरवाडी हे दोन्ही संघाचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल, नाही तर पेनलाइजसाठी जावंच लागेल. आणि हे दोन्ही संघाचं मनापासून मी आभार मानेन की जो आयोजकांनी तुमच्यासाठी जो नियम मांडला तो तुम्ही मान्य केला. जाऊया पुन्हा परेश आरेकर. आत्तापर्यंत भन्नाट गोलंदाजी टाकतोय परेश आरेकर. हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. हो, इथे एक चान्स होता धाव घेण्याची, पण नॉन स्ट्रायकरचा खेळाडू तयार नव्हता. थ्रो केल्यानंतर तो गेला. आत्तापर्यंत बघा कशा पद्धतीचे भन्नाट गोलंदाजी, प्रत्येक चेंडू यॉर्कर लेनचा, प्रत्येक चेंडू. पण त्या दिवशी यॉर्कर लेन केलं नाही, समोरची बॅट्समन यॉर्कर टाकल्या उद्देश राहिले आणि त्या दिवशी गुल्लर स्पॉटवरनं चेंडू इन स्विंग टाकले, अंगामध्ये ताशी आले आणि तिथेच ती प्लंबिंग झाली. काय लाईन लेंथ मांडल्या हो, जणू काही झोपेमध्ये देखील चेंडू दिसावा, त्याच टप्प्यावर टाकावा अशी गोलंदाजी पाहायला मिळते. शॉर्ट ऑफ प्लेन, काय गोलंदाजी बघायला मिळते. 130 प्रति किलोमीटर. तिसरा अंपायर घेतलाय. चला, बाकीच्या जाऊ नका, बाकी ते आमचं काम करतील. अप्रतिम वर्क. इथे सोपं का होते, आम्हाला मॉनिटर दिला, तिकडे संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं बघायला मिळते. 6 कॅमेरे माझ्या 32 वर्षाच्या इतिहासामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पहिल्यांदा बघतोय. जणू काही 10 लाखाच्या मॅचपेक्षा मोठी मॅच कशी असावी आणि मॅच कशी करून दाखवावी, आम्हाला आयोजन करायचं आहे. आणि हे आयोजन कसं करावं, वर्षाची पहिली स्पर्धा एवढी मोठी असू शकते पालघर जिल्ह्यात, पालघर तालुक्यामध्ये, सातपाटी गावामध्ये, आणि सातपाटी गावामध्ये पहिल्यांदा बघायला मिळते. इथे DRS घेतलाय पंचांनी. आमचे आदरणीय सुनील पाटील, पालघर तालुका सोनमग यांचं देखील मनापासून स्वागत करतोय. ह्या तुमच्या हातभार जो मिळालाय ना, या हातभारामुळे ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलोय. लाख मोलाची स्पर्धा. चेक रेडी आहेत, संध्याकाळी फक्त आम्हाला नावं लिहायची आहेत. बक्षिसे रेडी आहेत, संध्याकाळी कोण जाईल ते बघायचे आहेत. पैशांची पॉकेटं भरली गेलीत, फक्त आणायचे आहे. विजेत्या संघाचं स्केच पेन देखील नाव लिहायचे आहेत. बघा आयोजन किती सुंदर पद्धतीने केलं आहे. जबरदस्त. हिरेश भाऊ, तुम्ही संकल्पना मांडली होती आणि मला तुम्ही पाममध्ये जेव्हा तुम्ही फायनल जिंकलात तेव्हा सांगितलं की काका मॅच आम्हाला करायची आहे, आम्ही तुम्हाला बोलूच. मी म्हटलं बोलवलं चाल नाही, पण मॅच करा. नोट आउट. गुड डिसिजन. चेंडू लँडिंग झाला खूप चांगलं. नोट आउट डिसिजन. काय गोलंदाजी बघा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. लक्षात ठेवा, हा सामना 4.3 चेंडूचा असेल. दोन्ही संघ उशिरा आल्यामुळे 3 चेंडूचं पेनलाइज दिलाय. म्हणजे शेवटचं षटक असेल 5 ते 3 चेंडूचं असणार आहे. या षटकाला शेवटचा चेंडू. आत्तापर्यंत एक देखील धाव दिलेला नाही आहे आणि मॅडन घेतलेत. इथे चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. कव्हरच्या रिझला चेंडू एक धावतो बघायला मिळतो. इथे बाकी क्षेत्ररक्षण करताना खेळाडू पाहायला मिळतोय. साहिल थ्रो करे 1 धाव बघायला मिळते. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. एकच धाव या षटकामध्ये. 2 गडी बाद केलेत. तर पॉवर प्लेचे षटक संपलेत. 2 फलका धाव संख्या आहे 8. 3 गडी बाद. तुम्हाला बघायला मिळते. डीजे थँक्यू सो मच. हेच तर आपल्याला करायचं. प्रत्येक संघाला उत्साहित करण्यासाठी त्या गावाचं एखादं देखणं गाणं असेल ते आपण वाजवतो. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकं पॉवर प्ले संपलेत. 8 धावा झाल्यात. तिसरे षटक घेऊन जातो तो कश्यप. गुड लॉन्ग स्पॉट वर रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळेल. सुपर पिस ऑफ बॉलिंग. असं म्हणतात ना, माणसाने घर बांधून दाखवा, लग्न करून दाखवा, मैदानावर चांगली गोलंदाजी करून दाखवा. भन्नाट गोलंदाजीचं पुस्तकन दाखवत असताना ज्या नवापूर संघाने आपल्या गोलंदाजीच्या ताकदीवर जो सामना जिंकणारा मागेला समज आपण पाहिला, तोच हा संघ बघायला मिळतोय. शॉट खेळला जातो. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिजनला.
इथे बाकी फील्ड अँड थ्रो थोडीशी फ्लंबिंग होते, 2 धावा फलकावर लागल्या जातातच. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि बघता बघता 3 धावा या वाढल्या जातात. या 3 धावांची 11 धावा बघायला मिळेल. मी म्हटलंय ना, लो स्कोरिंग मॅच देखील टप करण्याची ताकद विनर टेंबोडेकडे. 40 धावा देखील खूप मोठी धावसंख्या उभारू शकतात, कारण त्यांच्याकडे देखील तेवढी मोठी गोलंदाजी आहे. बिलकुल काटेकी टक्कर आपण बघतोय. ईट का जवाब पत्थर से दिया जातं म्हणताना दोन्हीही तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये थर्डमॅन गली, डीप पॉइंट, डीप मिड ऑफ, डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग हे बाउंड्री लाईनवर फिल्डर. शॉट ऑफ लेन सुनील मनोहर गावस्करचा हुक बघायला मिळतो. एनडी रॉबर्ट माल्कम मार्शलला जेव्हा 1986-87 या दशकामध्ये हा फलंदाज गाजायचा लिटिल मास्टर सुनील गावस्कर, तसाच मला इथे करताना बघायला मिळेल. थोडंसं शॉट ऑफ लेन बॅकफुटला गेले आणि परफेक्ट हुक. हा ऍक्च्युअल हुक आहे बघा. नवोदितांना खूप चांगलं बघा कशा पद्धतीने हुक केलंय. चेंडू छातीच्या वरती गेला, शोल्डरच्या वरती, आणि परफेक्ट हुक तुम्हाला बघायला मिळतंय. सगळ्या धावा या उपयुक्त आहेत जेवढं. आणि हे आमच्या महिला मंडळी बघू शकतात, या आमच्या नवापूरच्या सगळ्या भगिनी बघू शकतात. नवापूरचं महिला क्रिकेट देखील खूप उच्च दर्जाचं आहे. खूप चांगली टीम त्यांची देखील बघायला मिळते. आणि सांगायला अभिमान होईल की उद्घाटन सोहळा महिलांचा और आमचा झाला 4-4 षटकाच्या. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये इथे पाहायला मिळालं. ओ बॅटची एज घेतलाय, थोडीशी फ्लंबिंग झालं, गती चेंडू टाकण्याच्या मागे त्याचं बॅलन्सिंग गेलं, धर्तीवर कोसळले, पण तेवढं जोरात उठून आले. कारण छत्रपतीची गावं आहेत हो, प्रत्येक ह्याच्यामध्ये महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा म्हणताना आपण बघत आहात. आणि खऱ्या अर्थाने आज बाकी जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते. सकाळच्या 17 सातपाटी बी 57 धावांवर रोखलं, पण बॅटिंग करू शकले नाही. आणि तिथे बाकी तुम्हाला बघायला मिळाला मृदुलचा संघ, रोहित स्मृती एडवण हा सेमीफायनलमध्ये पहिला संघ पाहायला मिळाला. पुन्हा एकदा कश्यप चेंडू टटवला आहे, हवेमध्ये आहे, यष्टीरक्षक स्वतः जातोय. इथे बाकी गडी बाद होईल तर बिहाइंड म्हणजे यष्ट्यांच्या मागे झेल बाद झालाय. आणि बघता बघता चौथा गडी तंबूत परतोय. षटकं टाकले गेले 2.4 चेंडू आणि मला धावसंख्या झालाय ती 16 धावावर चौथा गडी बाद गेला. एकही भागीदारी होत नाही. एखाद्या फलंदाजाला मैदानावर राहून धावा काढता येत नाहीये. ही एक जमेची बाजू बघायला मिळते की तुम्हाला भागीदारी करायला पाहिजे. संसार थाटायचा असेल तर नवरा बायकोचं ट्युनिंग व्हायला लागले. गरिबीमध्ये देखील मुलांना चांगलं शिकवायला लागते. मुलं चांगलं शिकले की मोठी होतात आणि मग तुमची सूत्री घेतात. गरिबीने ह्या ताईने ना मुलांना वाढवले. तसे इथे भागीदारी करता आली पाहिजे. चांगली भागीदारी झाली तर तुमची इनिंग रुटेड होईल आणि इनिंग रुटेड झाली की तुम्हाला मोठी धावदोगे बघायला मिळेल. तर तिथे होतच नाहीये. एक देखील पाय रोवून चांगला फलंदाज उभा राहत नाहीये. फक्त मोठमोठे फटकं मारण्याचा प्रयत्न करतो. हे मोठं मैदान आहे. 40-42 धावा देखील सामना जिंकू शकतात. सामना 6 षटकाचा नाहीये तर 4.3 षटकाचा आहे. जाऊया न्यू बॅटर गेलेत. राहुल पाटीलकडे क्षमता आहे, या फलंदाजाकडे क्षमता आहे. ह्याच्याकडे तसं पाहायला गेलं 7 बॅटर आहेत. या षटकाला शेवटचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी टाकत असताना आपण बघत आहात नवापूरचे गोलंदाज. जबरदस्त गोलिंग, रायझिंग डिलिव्हरी. विकेटमध्ये एवढी ताकद आहे, तुमच्याकडे क्षमता असायला पाहिजे. 3 षटकं कंप्लीट, 16 धावा झाल्यात, 4 गडी बाद झालेत. चला साई एकता बिरवाडी तुम्ही तयार राहायचं आणि एका साईडला धाकटी डाणू 2 संघ इनिंग ब्रेकमध्ये यायलाच पाहिजे नाणेफेकीसाठी. आजच्या दिवसात नियम कडक आहे जेणेकरून 5-5 षटकाचा सामना. चला ड्रिंक ब्रेक आहे 3 षटकानंतर जायचं आपण. ड्रिंक्स ब्रेक बघा, एका सुंदर बाईकवर डौलाने शोभणारा भगवा माझा, महाराष्ट्राचा रंग गातो हे माझा महाराष्ट्राचे हे शिलेदार तुम्हाला बघायला मिळतात. 3 झेंडे इथे झगमगताना तुम्हाला पाहायला मिळतात. आणि खरोखर आपण इथे एंट्री केली व्यासपीठावरती. ते जगतेचा राजा ज्याने रयतेला जिंकलं आणि थोड्याशा मावाला घेऊन ज्याने बंद मानस राज्य छत्रपतीची स्मृती तुम्हाला बघायला मिळते. मध्यंतरी तुम्ही आलात की तुम्हाला ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण बघायला मिळते. आणि त्याच्या बाजूला ज्याने ठाणे जिल्हा भगवामय करण्याचं काम ज्याने केलं हे दिघे साहेबांना पाहायला मिळते. सातपडे जेवढे आमचे परिवार असतील, आपण आलेल्या पाहुण्याला जागा द्या, कारण आजचे बरेचसे पाहुणे येतील आणि आजचा जो स्टेज असेल तो खरोखर माझ्या पाहुण्यामुळे राग कोणी मानू नका. आम्हाला जे आयोजक ज्या ज्या सूचना देतात त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवतो. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते म्हणजे नवापूर संघाने बॅटिंगचं आमंत्रण केलं ते म्हणजे निश्चितच विनर टेंबोड संघाला. आतापर्यंत 3 षटकं झाली म्हणजे इथून तुम्हाला फक्त 9 चेंडू बघायला मिळतील, कारण 3 चेंडूचे पेनू आहेत. म्हणजे 9 चेंडूमध्ये किती धावा आणतात. मला तर वाटतं की 20 धावा जरी आल्या किंवा 15 आला तरी मॅच खूप मोठी फाईट बघायला
बघायला मिळेल. आता चौथा षटक हाताळतोय गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये छाप सोडलाय तो गोलंदाज बघतो, तो म्हणजे आपण परेश आरेकर. चेंडू टटवला आहे, बॅकफुटला गेले, पॉईंटला टॅप केला, एकदा तो बघायला चेंडूच्या पाठीमागे जाईल का आणि इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडू आवाक्यात होता, जम घेतला चेंडू मध्ये ढकलला गेला आणि 2 धावा तिकडे वाचवल्या गेल्या. हा क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतोय तो अक्षय. 3 धावा काढतायत. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. फलका धावसं 19. ज्या धावा होतील ना 35-40 एक मॅच मोठी तुम्हाला बघायला मिळेल. पण तेवढीच ताकद गोलंदाजीची तुम्हाला विनर टेंबोड्याकडे देखील बघायला मिळते. आता स्ट्राईकवर आहे तो तुम्हाला बघायला मिळतो राहुल पाटील. चेंडूला ग्लान्स करायचा होता, एज लागली, चेंडू गेला स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बघा यष्टीरक्षक स्वतः क्षेत्ररक्षण करून ते 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. 20 धावा लागल्यात. इथून जरी 10 धावा जरी आल्या ना तर मला वाटतं की खूप मोठा सामना तुम्हाला बघायला मिळेल, कारण खूप चांगली गोलंदाजी टाकण्याची ताकद आहे. दोन्ही संघ मातब्बर तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला विनर टेंबोडे आमच्या पालघर गावातला आणि एका साईडला नवापूर खाडी किनाऱ्याचा संघ तुम्हाला बघायला मिळतो, ज्यांच्याकडे मैदान नाही आहे, फक्त समुद्र किनारी सिमेंटची विकेट केल्यात. भरती ओटीवर कसं खेळावं हे समुद्र किनाऱ्याच्या लोकांना कळते. जर मोठी भरती आली तर त्या दिवशी प्रॅक्टिस देखील होत नाही आहे. पण जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये लाख मोलाची स्पर्धा आपण बघत आहात. आमदार जिल्हा प्रमुख चषक. ओ परफेक्ट यॉर्कर, पण त्याही पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलं. बघा किती सुंदर ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळालं. एका साईडला मी कौस्तुभचं मनापासून कौतुक करू, ज्यांनी 5 चेंडू 10 धावा काढल्यात. कौस्तुभने अगोदरच्या सामन्यात देखील चांगला मॅच खेळला होता, 11 धावा काढल्यात. कौस्तुभने गुड बॅटिंग, खऱ्या अर्थाने विचार केला तर कौस्तुभचे 6 चेंडू 11 धावा, अप्रतिम बॅटिंग कौस्तुभकडनं बघायला मिळाली. बघूया आता राहुल कशी बॅटिंग करतात. राहुलकडे क्षमता आहे धावा काढण्याची, चांगली ग्लास, जेवढे मैदानी फटके त्याच्याकडून बघतात ते बघण्यासाठी चांगलं काम आहे. 21 धावा आता फलकावर लागल्यात. पुनश्च मार्गस्थ होतोय. ओ हो हो, ब्रह्मास्त्र बघायला मिळतात. पूर्वी असे ब्रह्मास्त्र आम्ही रामायण महाभारत बघायचो. 11 वाजता लागलं की संपूर्ण रस्ते, बाजार, घर, शेती सगळं बंद असायची, सगळे टीव्हीवर बसायचे आणि मग ते सोडणारे दैवस्ताचे ब्रह्मास्त्र बघायचे आणि त्या युद्धातून लागणार ठिंगारी, त्यातलं हे ब्रह्मास्त्र तुम्हाला बघायला मिळते. टॉससाठी दोन्ही संघ तयार राहायचे. एका साईडला बिरवाडी आणि एका साईडला तुम्हाला डहाणूखाडी संघ. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करते, तिथे जोरची उत्कृष्ट पाय, जोरदार चेंडू आदळ जातो पायावरती. इथे बघूया बाकी दारी खिट पाहायला मिळेल का. दरम्यान एक धाव तो पूर्णता होते, दुसरी धाव पूर्ण बनेल का. दरम्यान नाही तर 1 धाव्याची धावसंख्या होते ती लेग बायच्या रूपात. जबरदस्त गोलंदाजीचं पुस्तकन दाखवताना परेश आरेकर हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. परफेक्ट लाईन आहे, ॲक्युरेसी ज्याला म्हणतात ना, विविधता कशी असायला पाहिजे गोलंदाजीमध्ये. आपला हुकूमत गाजवण्याचं काम या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या गोलंदाजाने केलंय. आतापर्यंत 1.5 चेंडू टाकले, फक्त 6 धावा दिल्यात. ओहो, शॉट ऑफ लेन पूल करायचा होता, चेंडू जातोय. जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी असायला पाहिजे. 2 षटकं 6 धावा आणि 2 गडी बाद केलाय. आपली हुकमत गाजवताना 4 षटकं संपली. इथून आता फक्त 3च चेंडू येतील. 5व्या षटकामध्ये दोन्ही संघाला आपण सांगितलं की 3-3 चेंडूचे पेनलाइज केलाय. चला नाणेफेकीसाठी तिथे तुम्हाला उत्कर्ष पाटील हे आमचे युवा समालोचक बघायला मिळतील. एका साईडला तुम्हाला डहाणूखाडी आणि एका साईडला संघ बघायला मिळतो बिरवाडी. चला दोन्ही संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे, जेणेकरून फायनल सामना प्रेक्षकांना 5 षटकाचा बघायला मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे हे आज नियम इथे बांधले गेलेत. चार षटकं संपली आणि 4 षटकाच्या समापनानंतर फलका धावसंख्या लागलाय ती 22. बघूया 3 चेंडूमध्ये किती धावा येतात. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो चला धाकटी डहाणू आणि बिरवाडी संघ या नाणेफेकीसाठी अगोदरच आम्ही म्हटलं की इनिंग ब्रेकने आम्हाला नाणेफेक करायचीच आहे आणि जर ते झाले नाही तर मग नियम आहेत ते बघतील, मग आयोजक आपल्यापर्यंत पोहोचवतील. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकं 22 धावा झाल्यात. या 3 चेंडूमध्ये किती धावा येतात ते बघायचं आहे. आणि फलंदाज आहे समोर तो राहुल. गोलंदाज बघायला मिळतोय रिद्देश आहे. इथे बाकी बघूया पंच काय 22च्या रूपामध्ये 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या होते 23. फुलटच चेंडू होता. मोठा शॉट जर एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला बघायला मिळाला असता किंवा डीप लॉंगऑफच्या रिझनला देखील गेला असता तर मोठे गॅप आहे, पण त्याचा काय फायदा उचलता नाही. एक शेवटचे 2 चेंडू असणार आहेत आणि एकमेव बॅटर ज्यांनी प्रतिकार केला तो तुम्हाला बघायला मिळतो कौस्तुभ. 7 चेंडू 11 धावा. बघूया 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येईल का.
क्रिकेटची भाषित करू शकत नाही, वेळेवर खेळ होतो तशा पद्धतीने पुन्हा रिद्देश. ओ गुड बॉलिंग, सफल झाल्यानंतर चेंडूचा वेग कमी केला, स्टंप गेल्या यष्टांच्या वरती निघून चेंडू. रिद्देश नावाचा डावखुरा गोलंदाज जो लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतो. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे, या इनिंगचा शेवटचा चेंडू. चला दोन्ही संघ या नाणेफेकीसाठी, जिथे तुम्हाला बिरवाडी आणि एका साईडला डहाणू खाडी हे दोन संघ बघायला मिळतील. चेंडू टटवलाय, जातो मिड विकेटच्या रिझन आणि इथे बाकी महत्वाचा चौकार बघायला मिळतोय. चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा, खणखणीत चौकार. आणि या चौकारांची धावसंख्या होते ती 27-28 धावा विजयाचंही कळायचं आहे. एकमेव बॅटर ज्याने धावा काढला तो कौस्तुभ बघायला मिळाला. यस, आपण 1 ओव्हर वाढून देतोय. अगोदर देखीलच्या सामन्यात तुम्ही दिला तो देखील नियम त्यांना द्यावाच लागेल, बरोबर आहे उदूत. 1 षटक आपण अजून त्याची वाट बघू शकतो आणि त्याच्यापर्यंत नाही आले तर मग आपण पेनलाइज दिलं जात आहे. तर बघा मॅचची समरी आपला आमचे स्कोरबोर्डवर तुम्हाला सांगतोय. 4.3 षटकाचा सामना होता, 27 धावा फरकावर लागल्यात. एकमेव बॅटर जर बघितला फक्त कौस्तुभ, सुरुवात लय धडाक्यात झाली होती. पहिल्या चेंडूवर अनिकेत राऊत यांनी चौकार ठोकला होता, मग रवी स्वीप खेळले ते बाद झाले. त्यानंतर बाकी एकाही बॅटर्सला चांगली बॅटिंग करता नाही. एव्हरी वन ऑनली फॉर कौस्तुभ. बघा अनिकेतने 4 काढले, कौस्तुभ 9 चेंडू 15 धावा नॉट आउट. जीतला काही करता नाही, फक्त एकच काढली. पंकज आज 0 वर बाद झाला, हा मोठा धक्का बसला. भावेश हा 4 वर बाद झाला, राहुलाने 1 धावा काढले. तर 27 धावा ह्या 4.3 षटकात झाल्यात. बघा आपण गोलंदाजीचं पुस्तक तुम्हाला दाखवतो आम्ही. बघा गोलंदाजी बघा, दीपेशने 1 षटक टाकलं 7 धावा, परेश 2 षटक 6 धावा 2 गडी बाद, कश्यप 1 षटक टाकलाय 8 धावा दिल्यात आणि 3 धावाचं षटक टाकलं रिद्देश यांनी 4 धावा दिल्यात. तर पहिला गडी बाद झाला 4 वर, दुसरा गडी बाद झाला 7 वर, तिसरा गडी बाद झाला 7 वर आणि चौथा गडी बाद झाला 16 वर. अशा पै 4 गडी म्हणजे एक देखील भागीदारी तुम्हाला मोठी बघायला मिळाली नाही आणि ती भागीदारी झाली नाही म्हणून धावसंख्या झाली नाही. आणि धावसंख्या झाली तर 27. मिलिंद नाईक आणि मिलिंद चौधरी सरांना विनंती करतोय. देखील आपण सुरुवात करणार आहोत. त्यापूर्वी तो अत्यंत महत्त्वाचा टॉस, जिथे एका बाजूला नवाब धाकटी डहाणू आहे आणि एका बाजूला साई एकता बिरवाडी. चला या धाकटी डहाणू आपल्याला कॉल केलाय, अन्यथा पेनलाइजसाठी नियम आहेत. आज खूप कडक नियम पाळावे लागतील. बघा कशा पद्धतीने अगोदरच्या सामना देखील आपण बघितल्यात. वारंवार आपल्याला सांगितलं जातं यूट्यूबवर आपण सर्व खेळाडू मॅच बघत असतो, तर नियमाचं पालन निश्चित तुम्ही करा. सहा कॅमेरे आजपर्यंत पालघर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एवढे मोठे 6 कॅमेरे कधी बघितले नसतील. ड्रोनची व्ह्यू काय बघायला मिळतो विश नेटवर्कचं. फक्त क्रिकेट नाही करत तर मुंबईचे अनेक महानगरपालिकेचे कार्यक्रम करतात, अनेक कॉलेजचे गॅदरिंग अटेंड करतात, मोठमोठ्या गणेशोत्सवाच्या मिरवणुका अरेंज करतात, मोठमोठ्या गरब्याचं पूर्ण 9 दिवस कव्हरिंग करतात. नुकतंच तुम्ही मला वाटते विश नेटवर्क आपण विरारचं नेटवर्क एक गरबा देखील
लाईव्ह केला होता. अशा पद्धतीचे अनेक काम करणारे आमच्या भागातले जेवढे पालघर तालुक्यातले नेटवर्क आहेत ते सर्व चांगलेच आहेत. नो डाऊट प्रत्येकांचं एक वेगळेपणा थाटणे बघायला मिळतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 28 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. पहिला सामना आपण बघितला, ज्याने यूट्यूब लेट खोलला असेल तो पहिला सामना आपण खेळला. सातपट्टी बी आणि एडवन रोहित स्मृती चषक, तिथे रोहित स्मृती चषकाने तो सामना एका हाती जिंकला. आणि इथे दुसरा सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी झाली, 4.3 षटकाचा सामना होता. 27 धावा काढल्यात तर विनर टेंबुळने. इथे बाकी 28 धावामध्ये रोखायचं आहे. तर बघूया कशा पद्धतीने हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. दोन मोठे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत. बॅरेकच्या बाहेर बसा. समोर जी मुलं आहेत ना, बॅरिकेडच्या पाठीमागे जा बाळानो. बघा शिस्त बिघडू नका बाळा, मागे जा प्लीज प्लीज. किती गुणी बाळा आहेत ना, शिक्षकांचा किती चांगला आदर्श असेल इथे. चला काउंट डाऊन केलं जाईल. हा समोर देखील कुठे आहेत का कोण? गाडीची बाईकची बघा समोर जी बाईक आहे ना दादा, बाईकचा तुमचा स्टेरिंग फिरवा ना, आरशाचे रिफ्लेक्शन येते. ओके, मच्छीमार मच्छा इकडे जी गाडी आहे त्यांची आईस उतरवत होती, बसवत असते तिथपर्यंत हलवणार नाही. चला जरा या एका षटकाच्या आज जर डहाणू आलं नाही त्याला पेनी डोकर अगोदर बिरवाडी. चला काउंट डाऊन झाला, सामना सुरू होतो. पालन नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चेंडूला थर्ड मॅन च्या रिझनला चेंडू निघून जातो बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली हो आणि दिशा देताना बघायला मिळते 4 धावा. काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला बघायला मिळते. हा बघा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. एखाद्या फलंदाजाची इथे क्षेत्ररक्षण खराब झालाय. गोलंदाज काय करणार? मुबलक धावा असतील ना तर क्षेत्ररक्षण करायला पाहिजे. हाथ हथेली पे लेके आपको फील्डिंग करना पड़ेगा आज. हो बाल बाल बच गए. चेंडू पडल्यानंतर आला तो बॅट चेंज केला तर यष्टाच्या बाजून निघून गेला. 1 धावा बघायला मिळते. 5 धावा या फलकावर लागल्या जातात. विजयासाठी 4.30 षटकामध्ये 28 धावा करायच्या आहेत. बघा धाकटी राणू संघ उर्वरित 4 चेंडूच्या आज जर तुम्ही आलं नाही तर 3 चेंडूचं पेनलाइज तुम्हाला या मॅच मध्ये करण्यात येईल. समोरच्या संघाला पूर्ण 5 षटकं मिळतील. तो असेल धाकटी संघ जर तुम्ही या षटकाच्या आत आले नाही. आलेत 3 चेंडू. ओके ओ इथे झेल होईल का पाहायचं आणि गुड कॅच पकडला गेला. कम बॅक बघायला मी म्हणलं ताकद आहे ह्या संघाकडे रोखण्यासाठी. चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेंडूला त्यांना बाकी ड्राईव्ह करत होता. ड्राईव्ह झाला पण चेंडू इन देला आणि शॉर्ट मिडॉलला झेल पकडला गेला. पहिला झटका बसतोय नवापूर संघाला. जय हिंद जय एकोणीसशे 89 सालची गोष्ट होती आणि बाळासाहेबांना ना हिंदू हृदयाला क्रिकेटवर खूप प्रेम असायचं आणि खूप मॅचेस ते बघायचे. ते एकदा ते मॅच बघायला गेले ते आणि टेनिस विश्व क्रिकेटमधला क्रिकेटचा बादशाह उमेश मांजरेकर या खेळाडूची त्यांनी खेळी बघितली, आवडली आणि जा त्या पट्ट्याला गाडी द्या. आणि पहिली एकमेव त्यावेळी ओमनी गाडी होती आणि हिंदू हृदय सम्राटांनी दिलेलं पहिलं बक्षीस एका क्रिकेटपटूला आणि तो क्रिकेटपटू होता उमेश मांजरेकर, ज्याला 1989च्या काळामध्ये मारुती ओमनी म्हणून बक्षीस दिली होती. बघा असं प्रेम करणारे हे आमचे हिंदू हृदय सम्राट तुम्हाला बघायला मिळायचं. अनेक विक्रम तुम्हाला बघायला मिळतील. मी सुरुवातीच्या काळामधले म्हटलं की आर्की ट्रॉफी गाजवणारा आमचा पालघरचा संघ, त्याच्यामध्ये 6 खेळाडू हे उत्तम घडते. त्याच दिवशी सांगितलं उद्घाटनाच्या वेळी की 6 खेळाडू आमच्या समवेत या सातपाटी जे होते एवढे अनमन रत्न सातपाटी दिलेत. मुंबई क्रिकेटमध्ये टाइम शील्डमध्ये 3 द्विशतकं झळवणारा प्रफुल्ल मोरे हा तुमच्या फड सातपाटीमधला. असे मोठे अनमोल रत्न या सातपाटीने या गावाने आम्हाला दिलेत. ओ बघूया इथे बाकीचे पॉइंटचा खेळाडू पोहोचलेला नाही आहे. घातक गोलंदाजी टाकण्याचं काम सातत्यपूर्ण हा गोलंदाज करतोय. बघा उंच पुराचा गोलंदाज आहे. धावसंख्या होते 6 लेग बायच्या रूपामध्ये धावसंख्या बघायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी इथे हाताळतोय पंकज.
4.3 षटकामध्ये 28 धावा काढायच्या आहेत. जबरदस्त मॅच तुम्हाला पाहायला मिळते. नवापूर विरुद्ध विनर टेंबोडे. ओ शॉट ऑफ लेन अपील केलेलं नाही बघा. ही मोठ्या खेळीची लक्षणं आहेत. चेंडू आदळला पाठीवरती, निर्धाव चेंडू हाताळलाय. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये हाताळताना आपण बघत आहात. फक्त 6 धावा दिल्यात, 1 गडी बाद केल्यात. पहिल्या 4 धावा दिल्या तिथे फलंदाज धाकटी डहाणू आपण जर पोहोचलात नाही या चेंडूपर्यंत बाकी तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 3 सरळ चेंडू टटवलाय, आउट ऑफ पार्क जाईल का? यास इथे 6 धावा बघायला मिळतात डीप लॉंगॉनच्या डोक्यावरनं. नाही मग एक मुभा देतात आयोजक की 1 षटकापर्यंत तुम्ही जर आला नाही तर तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. आणि अशा पद्धतीने 3 धावाची पेनल्टी ही धाकटी डहाणू संघाला मिळणार आहे. कारण तुम्ही 1 षटक झालं तरी आलेलं नाही आहेत. समोरचा संघ मागे 10 मिनिटापासून येऊन तिथे उभा आहेत. आमचे सहसमालोचक हे देखील तिकडे उभे आहेत. उत्कर्ष राऊत, आमचे पाहुणे मंडळ देखील उभे आहेत. तरी देखील धाकटी डहाणू संघ इथे पोहोचत नाहीये. चला आता गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो जित गावड. एक चांगला अष्टपैलू खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. 12 धावा फलकावर लागल्यात, 16 धावा हव्या आहेत. 3.3 षटकामध्ये 16 धावाची गरज आहे. पहिला संघ आजच्या दिवसात पाहिला रोहित स्मृती एडवन्स संघ आपण बघितला. सेमीफायनलमध्ये लॉस टाकले जातील याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. लाख मोलाची स्पर्धा सातपाटी गावाने पहिल्यांदा भरवली गेली. आमदार, जिल्हा प्रमुख, शासक, आयोजक, शिवसेना शाखा प्रमुख खिले चौधरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सामना रंगवला जातोय. ओ गुड बॉलिंग. चेंडू पडल्यानंतर झपकन थोडासा वरती येतोय. रिव्हर्स स्वीप करायचा होता. चला जावेद भाई या एक उत्कृष्ट पंच म्हणून खूप काम केलं. अनेक स्पर्धा आमच्याबरोबर त्यांनी शेअरिंग केल्यात. इथे बघा बॅकफुट लागेल हलक्यात खेळ, थोडीशी खराब फिल्डिंग खराब होते. इथे धावा मोजक्या आहेत, तुम्हाला इन्स्ट्रक्शन करावंच लागेल चांगलं. निश्चितच आपण बघत आहात आमच्या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी ड्रोन लुक आम्हाला देतोय मोहित पागधरे, तुमचं देखील मनापासून आभार. सातत्यपूर्ण पहिल्या दिवसापासून जे आम्हाला लुक बघायला मिळतात ड्रोनचे ते मोहित पागधरे, तुमचं देखील मनापासून. आपला गाव, आपलं काम आणि गावासाठी आपण किती झटावं हे तुम्ही दाखवून देतात. त्यावेळी तुमच्या केलेल्या कार्याबद्दल तुम्हाला देखील मानाचं मुजरा. आणि खरोखर एवढे अनेक लोक आम्हाला आजपर्यंत बघायला मिळालेत. स्पर्धा एकट्या हिलेश भाऊची नाही आहे, तर तमाम आम्हाचं सर्व ध्रुव इलोने सातपाटीकरांचे दाखवलं गेलंय. ओ चांगला ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. सरळ चेंडूचा डीप लॉंगॉनच्या दिशेला 1 धाव बघायला मिळते. गुड फील्ड. इथे बाकी खूप फिल्डिंग चांगली केली. खूप चांगला थ्रो देखील बघायला मिळाला. पिकअप पण थ्रो ज्याला म्हणतात. चेंडू कसा उचलायचा, झटकन कसा फेकायचा. इथे बाकी 15 धावा बघायला मिळतात. आज नवापूरच्या भगिनी देखील खूप तयारीत आल्यात. त्यांना माहिती आहे जेवायची काही गरज नाही. 2 मुली आमच्या गावात दिल्यात, त्यामुळे लग्नामध्ये आमचं काम होणारच. आणि आज सपोर्ट देखील तुमचा खूप मोठा या इथे बाकी नवापूर संघाला बघायला मिळतोय. पुनश्च गोलंदाज जित गावड. ओ गुड बॉलिंग. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. जबरदस्त पाहायला मिळतात. अप्रतिम असं आयोजन. सुपर विकेट. सिक्सरचा चेंडू प्रत्येक जण प्रेमात पडलेत. कौतुक करेल या चेंडूचं. सिक्सरचा हा नवा ब्रँड आहे. पूर्वीचे सिक्सर चेंडू वेगळे होते, पण हा जो ब्रँड बघायला मिळाला हा नवा ब्रँड आहे. आणि अक्षरशः या चेंडूच्या प्रेमात पडलेत आमचे गोलंदाज. म्हणजे निश्चितच गोलंदाजाला देखील वाव देण्याचं काम या चेंडूमुळे पाहायला मिळते. गुड बॉलिंग. पण तेवढाच चांगला ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतो कव्हरच्या रिझल्टला. इथे बघा क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव गचाळ क्षेत्ररक्षण. मला वाटते बॉडी लँग्वेजेस त्यांची थोडी उदासीनता बघायला मिळते. इकडे डायरेक्ट हिट पाहायला मिळतात. पहिल्याच चेंडूवर जिथे चौका गेल्यात ना मिसफील्ड, तिकडे थोडंसं बघायला मिळालं. असं नाही आहे की धावा जिंकू शकत नाही. कमी धावावर देखील या गोलंदाजाने अनेक वेळा सामने जिंकणारं आम्ही समर्थन पाहिलं. त्यावेळी तो बंधन पालघर संघ बघायला मिळतो. या षटकाचा शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा 17 धावा फरकाव्या लागतात. 11 धावा करायच्या आहेत विजयासाठी. चला धाकटी डहाणू या पॅनलाइज तुम्हाला 3 धावाची दिली गेल्यात. आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. आयोजकाचे जे नियम आहेत ते आम्ही आमच्या समालोचक कक्षातून आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जित गावड.
ओ अप्रतिम गोलंदाजी लेग आणि मिडल स्टंपच्या वरचा चेंडू निघून गेला. तर पॉवर प्लेची 2 षटकं संपली आणि चांगली सुरुवात तुम्हाला नवापूर संघाकडनं बघायला मिळते. बिनबाद 17 अशी भरगच्च आणि मोठी धावसंख्या बघायला मिळते. 1 विकेट बाद झालाय. पडलं तर सामना कुठे जाऊ शकतो आणि ती क्षमता आहे पालन यांच्याकडे. आता बाकी क्षेत्ररक्षण पांगवलं जातील. 4 खेळाडू सर्कलच्या आत, 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर. 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला बघायला मिळतात. थर्डमॅन यावेळेला 5 खेळाडू ठेवलेत. ती मुभा आहे, तुम्ही सर्कलच्या किती ठेवू शकतात. 15 चेंडू 11 धावा. शॉर्ट कव्हर आणि शॉर्ट मिड विकेट हे तुम्हाला बघायला मिळते. थर्डमॅन, फाईन लेग आणि गली देखील पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू ड्राईव्ह केला, सरळ चेंडू जातो डीप लॉंग ऑनला. इथे बाकी फील्ड इन थ्रो 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. काय आयोजन बघायला मिळालं, काय विकेट बनवलाय. म्हणजे सातपाटी आदिवासी बांधवांनी केलेली ही संकल्पना आणि त्यांनी बांधलेलं हे घर. अजून म्हणतात ना, मातीचे घर किती देखील पावसाळा आला तरी का जात नाही. तर ही आदिवासी समाजाची असलेली कलाकृती या आम्हाला मॅचच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. आलं बाकी चेंडू जातो डीप मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी डीप लॉंगचा खेळ थोडासा प्लंबिंग येतो, थ्रो करेपर्यंत 2 धाव बघायला मिळते. फिल्डिंग क्लास दिला नाही आहे. सामना झुकण्याचं कारण देखील आहे. पहिल्या चेंडूवर गटार क्षेत्ररक्षण 2दा मिसफिल्डिंग झाली, 3रा मिडफिल्ड झाली. म्हणजे ते 3 आणि 3 हे 6 जर धाव वाचले तर पुस्तकन वेगळं बघायला. जेव्हा तुम्हाला लो स्कोरिंग मॅच असते ना, तेव्हा पॉवर प्लेमध्ये तुम्ही फिल्डिंग 100%च्या अफर्ट वर द्यायला पाहिजे, तेव्हा तुम्ही सामना जिंकू शकतात. इथे चेंडू फसलाय, झेल होईल का पाहायला पाहिजे. यस, फसवा, लो फुल टच आणि इथे बाकी गडी बाद झालाय. 20 धावा, अजून देखील 8 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या. चला धाकटी डहाणू प्लीज या. आपण वारंवार तुम्हाला मी आवाहन करतो. आम्हाला देखील वाटते की पॅनलाइज नाही व्हायला पाहिजे कोणत्याही संघाला पूर्ण, पण त्याच्यासाठी आपण नियम बाह्य काम करायला पाहिजे. शेवटी असं म्हणतात ना, कायद्याच्या कचाट्यात सापडला की त्याला कोणी सोडू शकत नाहीये. तसं पद्धतीने इथे जी नियमावली आहे ती प्रत्येक संघासाठी चांगली बनवलं आहे. ध्रुव सातपाटीचं आयोजन एवढं सुंदर आहे की प्रत्येकासाठी जे रूल्स फॉलोज केलेत ते मानायचे आहेत. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गळ्यात ताईद बनलं गेलं. काय ध्वनी मुद्रण बघायला मिळतो. बेस टावर त्याच्या मायकातून निघणं आवाज, टाचणी पडावी ती देखील आवाज कॉम्पाइंड केला जात आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज बघायला मिळतो परेश. अतिशय सुंदर गोलंदाजी, पण तेवढ्याही चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. चेंडू गेला कव्हरच्या रिझनला, फील्ड अँड थ्रो करून 1 धाव ही पुनश्च बहाल होते आणि एका धावाने धावसंख्या बनते 21. म्हणजे अजून देखील 7 धावाची आवश्यकता सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी. पण सेमीफायनलमध्ये लॉस टाकण्यात येतील हे अगोदर त्या फॉर्ममध्ये डिफेंड केलं आहे, फॉर्ममध्ये लिहिलं गेलं आहे आणि सेमीफायनलमध्ये लॉस बघायला मिळतील. पहिला संघ बघायला मिळाला तो म्हणजे रोहित स्मृती एडवन संघ बघितला. सातपाटी बी संघाला पराभूत केलं. इथे बाकी आपण सामना बघतो. एका साईडला नवापूर आणि एका साईडला बघत आहात तो म्हणजे निश्चित टेंबोडे संघ, विनर टेंबोडे. चेंडू फसलाय पण चेंडू थोडासा लांब राहतोय. 4 हँड्स पद्धतीने चेंडू खेळला गेला. लॉन टर्नच्या पद्धतीने लपेटला गेला चेंडूला डीप लॉंग ऑफच्या रिझनला, जिथे फील्ड अँड थ्रो केलं परत 1 धाव बघायला मिळते. 22 धावा या फलकावर लागल्या जातात. काय क्रिकेटर दिलेत हो सातपाटी गावाने, अनमोल रत्न या गावाने अनेक दिलेत. आता देखील बघा ज्या पद्धतीने 11 स्टार सातपाटी होता त्या पद्धतीने ध्रुव 11 सातपाटी बघायला मिळते. काळ फिरत राहतो, कोणाकडे संधी मिळते संधी आपण उपलब्ध करायची आहे. गुड बॉलिंग जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली.
तर 3 षटकं संपली, 22 धावा झाल्यात. म्हणजे 9 चेंडू आणि 6 धावा ह्या विजयासाठी. त्याला धाकटी डाणू वारंवार तुम्हाला आम्ही आवाहन करतोय, वारंवार तुम्हाला समालोचक कक्षातून बोलवलं जाते, आपण नाणेफेकीसाठी या. 3 धावाची पेनलाइज आपल्याला ऑलरेडी दिली गेली. उशिरा आपण याला कारणाने खऱ्या अर्थाने आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतो. त्याच्यानंतर बघा ही चॅनेशिंग तुम्ही खा, अनेक क्रिकेटच्या माध्यमातून जाणार आहे. आणि हा चॅनेशिंग जेव्हा वापतो ना तेव्हा क्रिकेट बोलतो, त्याच्यामध्ये क्रिकेटची चव बघायला मिळते. अनेक मैदानावर ठाण्यापासून मुंब्रापासून तर तुम्हाला वसईपासून तर विरारपासून अनेक गावामध्ये हा शिंगदाणेवाला तुम्हाला बघायला मिळतोय. बघा इनिंग ब्रेकमध्ये बुलेटवरून गेलेत, सुंदर पाण्याची व्यवस्था. आणि बघा हा सिक्सरचा बॉल आमच्या कॅमेरामॅनने कसा टिपलाय. ज्या एखाद्या मोठा ब्रँड शर्टवर, पोलोचा म्हणा, रेमंडचा शर्ट म्हणा, सियारामचा शर्ट म्हणा, ज्या कॉलरवर ब्रँड असते ना तसं एम्ब्रॉयडरिंग सिक्सरची केलाय. बघा ही कलाकृती आमच्या विश नेटवर्कची. माझा राजा निघाला नखवा. हा काय गाणं. देशापलीकडे बघा नॅशनल परमिटच्या कंटेनर गायला लागतात. मोठमोठा मच्छी, पापलेट, डाडा, सरंगा भरला जातो, बर्फाने पॅक करून त्याला तेवढ्याच कुलिंगमध्ये ठेवलं जातं ज्या पहिले मच्छी ताजी राहावी. आणि मग ते अनेक देशाच्या गावामध्ये एक्सपोर्ट देखील केलं जात आहे. जवळच्या मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू 6 धावाची आवश्यकता. आतापैकी गोलंदाज तुम्हाला अनिकेत राऊत बघायला मिळत आहेत. परेश शारेकर वाडा भन्नाट गोलंदाजी टाकताना आज देखील आपण त्याला पाहिलं. मृदुल पाटील याला देखील आपण पाहिलं, ज्यांनी कोणी छाप सोडलाय या स्पर्धेमध्ये. अजून देखील डहाणू संघ येत नाही नाणेफेकीसाठी. डहाणू संघाला 3 धावाची पेनल्टी ऑलरेडी दिली गेली, कारण तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये आला नाहीत. आमच्या उपनेत्या ज्योतिताई मेहर, आमचे उपनेते राजेशभाई शहा, आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय कुंदनजी संखे, आमचे आमदार आदरणीय राजेंद्र गावित साहेब, आमचे तालुका प्रमुख आदरणीय संजयजी चौधरी, आमचे विधानसभा अध्यक्ष संघटक कुमार माळी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आदरणीय वैद्यई वाडण, माजी जिल्हा परिषद कृषी सभापती आदरणीय सुशील चुरी, आदरणीय विकी संखे. 3 रन्स नव्हते, आयोजक सांगताना चुकले. 3 बॉलची पेनल्टी आहे, राईट, तेच होतं. 3 बॉलची पेनल्टी आहे ती. 3 बॉलची पेनल्टी असणाऱ्याकडे अगोदरच्या सामन्यात दिलीत. चला पुन्हा एकदा गोलंदाज बघायला मिळते तो कौस्तुभ. बॉलिंग, गुड बॉलिंग. इथून देखील सामना बनू शकतोय. अजून 6 धावा काढायचे, चेंडू उरत ते 8. कौस्तुभ एक अष्टपैलू खेळाडू आहेत. आज त्याची बॅटिंग बघायला मिळाली. अशा भन्नाट वेगवान मारासमोर ज्यांनी फलंदाजी केली येणाऱ्या काळामध्ये हा निश्चित एक चांगला फलंदाज म्हणून तुम्हाला पालघर तालुक्यातून बघायला मिळेल. क्लास होता बघा. चेंडू ड्राईव्ह केले त्याने, सगळे चेंडू ऑपरेट खेळले, ड्राईव्ह करून देखील दोन, कारण मोठं मैदान आहे, तुम्हाला धावा काढू शकतात. एक चांगली बॅटिंग एकमेव फलंदाज ज्यांनी केली तो बघायला मिळेल कौस्तुभ. तोच हा गोलंदाज. 8 चेंडू 6 धावा. 3 चेंडूची पेनल्टी दिली गेलेली आहे, लक्षात ठेवा. 3 धावाची नव्हती, 3 चेंडूची पेनल्टीच आपण देतोय. पहिल्या सामन्यात 3 चेंडूची पेनल्टी दिली गेली, आता देखील 3 चेंडूची पेनल्टी. ओ गुड बॉलिंग. यॉर्करचा चेंडू बघायला मिळाला. सुपर पिच ऑफ बॉलिंग. संकटामध्ये लढायचं कसं हे शिकतात आपण. जेव्हा मोठं उधाण होते, मोठं वादळ येतो आणि गेलेल्या बोटीच्या संकटात सापडतात, मग समुद्र किनारे आणण्याचं काम तो तांडेल करतो. तशा पद्धतीने ही मॅच जर आणायची असेल तसं काम करावं लागेल. कौस्तुभ बघूया. अजून 5 धावाची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. अवघं 28 धावाचं आव्हान दिलं गेलं होतं विनर टेंबोड संघाने. गुड बॉलिंग. डॉट चेंडू जात आहे. जसे डॉट चेंडू जाते तसं मॅचचं पृथक्करण बदललं जात आहे. आता बाकी
5 चेंडू आणि 5 धावा. काय पुथ्या कमी म्हटलं होतं ना, कमी धावसंख्या देखील मॅच मोठी होईल, कारण मोठे जाणते खेळाडू आहेत तिकडे, ते चांगलं समर्पण करतात, चांगलं रोखतायत. जबरदस्त मॅच इथे बघायला मिळते. कंपल्सरी चेस आहेत, धावा ह्या पूर्ण कराव्याच लागतात. ओ इथे बाकी रिव्हर्स स्वीप बनवला, फुल टच चेंडू भेटला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. एका धावाची आवश्यकता. इथे पायचीत पकडला गेला चेंडू मधल्या यष्टीमध्ये समोर सापडले, गडी बाद होतोय. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. आतापर्यंत स्कोर लेवल झाला, 1 धावाची आवश्यकता आहे. बघा कशा पद्धतीने मोठा फटका खेळायचा होता, प्लम सापडले गेलेत. खूप चांगलं चित्रीकरण, खूप चांगलं यू बघायला मिळते हो. आणि या यू-मुळे निरीक्षण करणं सोपं जाते. जबरदस्त क्वालिटी बघायला मिळते. खूप चांगलं विश नेटवर्कच्या माध्यमातून बघत आहात. मी यस खराब कुठे गेली असती नवोदिताना, तर मी म्हणे की अफट द्यायला पाहिजे. जेव्हा लो स्कोरिंग मॅच असते ना, तेव्हा तुम्हाला पॉवर प्ले मध्ये खूप मोठा अफट द्यावाचा, दबाव टाकायला पाहिजे. 3 चेंडूचे पेनल्टी आहेत, अजून देखील संघ आलेला नाही आहे. धाकटी डाणू या नाणेफेक आपल्या करत 3 चेंडूची पेनल्टी आपल्याला दिली गेली. न्यू बॅटर गेलेत ते साहिल. नवोदित फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. 1 धावाची आवश्यकता. सामना बरोबरीच झालाय. हा दुसरा संघ सुपर 4 मधला आम्हाला बघायला मिळेल. यातील विजेता परेशचं मनापासून कौतुक. मला वाटतं दिव्यचा कडा असावा. एक मला कडा सापडला, पण बरेच जण म्हणतात की दिव्यचा कडा ज्याची असेल त्याने ओळख पटवा आणि माझ्याकडून हा कडा घेऊन जा. कदाचित कोणी कोणाला भेट म्हणून दिला असेल, मित्रांनी, ताईनी, मावशीच्या मुलीने, मामाच्या मुलीने. भेट अनेक लोक देतात, सगळ्या गोष्टी आपण माईकून बोलू शकत नाही. कोणीतरी भेट दिलेला कडा असावा. यस, कोणाची मैत्रिणीने देखील दिला असतील. यास आमचे विशाल दादा म्हणतात, विश नेटवर्कचे प्रॉपरायटर. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जणू काही टेस्ट मॅच मध्ये चंद्रशेखर वैद्य गोलंदाज करतात आणि तेव्हा आम्ही भारतीय संघाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. सिली मिड ऑन, सिली पॉइंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन, अशा पद्धतीचे क्षेत्ररक्षण आज देखील ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या जमानातलं हे दृश्य इथे बघायला मिळते. वा रे वा, 7 पॉईंट काय क्रिकेट पाहायला मिळालाय. हिलेश भाऊ, जेवढं कौतुक तुमचं करावं ना तेवढं कमी आहे. अप्रतिम आयोजन, शब्द कमी पडतील या आयोजनासाठी. डॉट चेंडू इथे कडी बाद. आता 2 चेंडू आणि 1 धावा. मी म्हटलं होतं सामना खूप रंगतदार अवस्थेत बघायला मिळेल. 2 चेंडू 1 धावाची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आलाय कुठे. आणि या मैदानावर आतापर्यंत गोलंदाजानेच बोलबाला केलाय. जेव्हा जेव्हा फलंदाजी करणारा शेवटचं शतक खेळतो तेव्हा तेव्हा काहीतरी इतिहास घडताना दिसतोय. असा सामना आजपर्यंत आपण पाहिलाय. पहिल्या दिवसापासून मृदुलने सुरुवात केली, मग परेशने सुरुवात केली, मग तुम्हाला बघायला मिळेल निखिल अंबिरीने सुरुवात केली, कालच्या दिवसात दुवसात पडीच्या गोलंदाज सुरुवात केली आणि आता ते चित्र पुन्हा बघायला मिळत आहे. 2 चेंडू 1 धावा ह्या कंपल्सरी काढायच्या आहेत, कारण या स्पर्धेचा नियम आहे. हा टेनिस विकेटसाठी बनवलेला नियम आहे, हा नॉट अ इंटरनॅशनल नियम. कारण सामने लवकर संपायला पाहिजे. आणि हे कुठे असतं माहिती आहे का, जिथे 12-12, 14-14 संघ घेतात तिथे केलं जाते. आणि मी सुरुवातीला तुम्हाला समालोचनातून म्हटलं होतं 32 वर्ष क्रिकेट समालोचन करताना असे अनेक सामने आम्ही बघितलेत. एक सामना मी तुम्हाला सांगेल, अपोलो विरुद्ध शिरगावचा सामना होता. BRC कॉलनीमध्ये आमच्या इथे मॅच होता. 16 षटकाचा सामना असताना फक्त 32 धावा काढल्या होत्या शिरगाव संघाने. पण तिथे देखील शिरगाव संघाने अपोलो संघाला झटवलं होतं. 8 गडी त्यांचे बाद केले होते. तेव्हा अझर नावाचा लेग ब्रेक गोलंदाज शिरगावचा होता, मॉडर्न शिरगावचा तो गोलंदाज. अशा पद्धतीचे अनेक इतिहास आज आम्हाला समोर बघायला मिळतात. आणि ह्या मॅचमुळे मला वाटतं सातपाटीकर फक्त बघू नका, तर बघल्यानंतर काहीतरी शिकण्यासारखं आहे. कारण अनेक नवोदित खेळाडू या सातपाटी गावामध्ये येणारा काळ भविष्य आपला गाजू शकतात. 2 चेंडू 1 धावा. 4.3 षटकामध्ये फक्त धावाचं आव्हान होतं 28 आणि 17 धावा तुमच्या पॉवर प्लेमध्ये झाल्या होत्या. आणि तिथून बाकी तुम्हाला सामना अशा रंग
संगतदार अवस्थेत बघायला मिळतो. ह्याच्यावरनं तुम्हाला टेंभोर्णी संघाच्या बॉलिंगचा दर्जा बघायला मिळतो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. म्हणूनच तर लोक मटणाचं जेवण घरी तयार आहे पण जात नाही, चिकन फ्राय बनणं पण तयार जात नाही, पापलेट सरंगा बनलाय पण जात नाही आहे. का क्रिकेटमध्ये एवढं काही बघायला मिळते की इथे प्रेमात पडलं तर प्रेम सोडावं कसं, चेंडूचं द्वंद्व युद्ध सोडावं कसं. आणि ही फक्त मॅच बघायला मिळते 1 लाख मोलाची. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2 चेंडू 1 धावा. अनिकेत राऊत पुनश्च मार्गस्वर काय फिल्डिंग लावलाय. शॉट थर्डमॅन, शॉट कव्हर, शॉट मिड ऑन. ओ हो इथे लेग स्टंपच्या बाहेर चेंडू गेला आणि सामना जिंकला. पण लढवय्या टेंभोर्णी संघासाठी जोरदार टाळ्या असायला पाहिजे. 28 धावा फलकावर असताना अशा पद्धतीने लढवलं गेलं. त्या पद्धतीने विनेश टेंभोर्णी संघ देखील मनापासून कौतुक करील. लढत बघताना प्रत्येकाला आनंद वाटला. आणि इथे बाकी विजयी झालाय तो नवापूरचा संघ. गुड क्रिकेट, चांगलं क्वालिटी क्रिकेट आम्हाला बघायला मिळालं. चला धाकटी राणू या नाणेफेकीसाठी प्लीज. या सामनाचा मॅन ऑफ द मॅच आहे परेश. उत्कर्षजी कव्हर करा ना. मॅन ऑफ द मॅच परेश आहे. 2 षटकं 6 धावा 2 गडी बाद. मॅन ऑफ द मॅच परेश आरेकर या आपण मॅन ऑफ द मॅच साठी. सावली पंकज पाटील ज्या आता आपल्या टेंभोर्ण्यामधून बिलॉंग करतात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन मध्ये अंडर 14 साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. पंकज पाटील ज्यांनी भरपूर क्रिकेट गाजवलं आणि त्यांनी त्यांच्या मुलीला देखील क्रिकेट या क्षेत्रामध्ये उतरवून आज ती मुंबई क्रिकेटसाठी सिलेक्ट झालेली आहे. पालघरसाठी हा अभिमानाचा क्षण आहे, अभिमानाचा गौरवाचा क्षण आहे. तर सावली आपण प्लीज या. मुख्य व्यासपीठावरती तुमचं यथोचित स्वागत सन्मान केलं जाईल. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच परेश आरेकर आणि नेक्स्ट मॅचचा टॉस या सगळ्या गोष्टी आपण इथून निश्चित स्वरूपात करणार आहोत. प्रवीण मेहर सरांना विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी टी शर्ट वितरित करण्याकरिता यावं. प्रवीण मेहर सर आपण प्लीज या. मॅन ऑफ द मॅच आणि जिथे आपण पाहू शकाल खूप सुंदर गोलंदाजी परेश. एकंदरीत आपण त्यांच्यासोबत जोडणार आहोत अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये. थँक्यू. खूप चांगली गोलंदाजी पहिल्या दिवसापासून तुम्ही करताय. आजही खूप चांगला मॅच झाला. जिथे धावसंख्या 28च होत्या तरी देखील थोडंसं मी म्हणेन की पारडर जड झालं होतं. परंतु शेवटच्या क्षणाला 2 बॉल 1चा मॅच. एकंदरीत तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करता प्रतिस्पर्धी संघाचे चांगले फलंदाज आज सगळ्यांच्या तुम्ही यष्ट्या गुल केल्या, दांड्या गुल केल्या. तुमच्या गोलंदाजी करत असताना या खेळपट्टीबद्दल, या खेळपट्टीवर गोलंदाजी करत असताना कसं वाटतंय? खेळपट्टीवर खेळताना खूप छान वाटत आहे आणि विकेट आहे ती परफेक्ट आहे एकदम, की एकदम लांब पण नाही जवळ पण नाही, एकदम जी परफेक्ट आहे तशी आहे. आणि विकेट पण एवढी कडक आहे की असं वाटतं की कॉन्क्रीट विकेट आहे. बॉल एवढा जोरात निघतो. लाईव्ह पण चांगला आहे. आणि मॅचचं बोललं गेलं तर आम्ही पहिल्या ओव्हरला 12 रन करून पण नंतर थोडा मिडल ऑर्डरला चुकी झाल्या, तर ते पुढच्या मॅचला आम्ही चुकी ते सुधारावू आणि चांगला अजून खेळण्याचा प्रयत्न करू. यस, हे होते मॅन ऑफ द मॅच विश्वास पाटील. विचारतात परेश आरेकरला लाईव्ह कसं आहे? लाईव्ह क्लास आहे. निश्चित स्वरूपात खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेचं टेलिकास्ट देखील बघायला मिळतं. सावली पंकज पाटील